नमस्कार. मी प्रणय सर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे 9 डिसेंबर 2020च्या न्यूज डिस्कशनच्या भाग दुसऱ्यामध्ये. पहिला भाग होता तो 1 तासाचा आपण आधी डिस्कस केलेला आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त न्यूज झाले होते, त्यामुळे मी हा दुसरा पार्ट बनवतो आहे. ठीक आहे. आता शेवटची जी न्यूज होती आपण डिस्कस केली होती ते कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केल्याबद्दल केली होती आणि आपण तिथे सहकारी बँकेविषयी माहिती घेतली होती. आता पुढची न्यूज आपण बघूया आणि पुढची जी न्यूज आहे त्याच्यामध्ये एक स्कीमविषयी माहिती दिली गेली. ठीक आहे. तर ती स्कीम आहे कामगिरी आधारित प्रोत्साहन योजना. ठीक आहे. काय स्कीमचं नाव आहे कामगिरी आधारित प्रोत्साहन योजना. इंग्रजीमध्ये त्याचं नाव आहे प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. काय नाव आहे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. ठीक आहे. तर या स्कीमबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तर लक्षात घ्या, आता भारताची इकॉनॉमी कोविड-19मुळे खूप जास्त स्लो झाली होती. ठीक आहे. व त्यामुळे भारतामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे त्याला चालना देण्यासाठी ठीक आहे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम हा मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी आहे त्याने आणली आहे करणं. ठीक आहे. आता स्कीमच्या अंतर्गत काय केलं आहे तर स्कीमच्या अंतर्गत आपण 10 सेक्टर्स ठीक आहे 10 सेक्टर्सना सिलेक्ट केलं आहे. कुठले 10 सेक्टर्स आहेत ते तर लक्षात घ्या. सर्वात पहिलं आहे आपलं फार्मास्युटिकल, त्यानंतर ऑटोमोबिल्स अँड ऑटो कंपोनेंट्स, त्यानंतर टेलिकॉम अँड नेटवर्किंग प्रोडक्ट्स, ॲडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरीज, टेक्स्टाईल, फूड प्रोडक्ट, सोलार मॉड्यूल, व्हाईट गुड्स अँड स्पेशालिटी स्टील. ठीक आहे. तर हे 10 सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्शन वाढवायचं आहे. ठीक आहे. म्हणून या 10 जे सेक्टर्स आहेत त्यांना आपण सिलेक्ट केलं आहे. आता का बरं अचानक आपल्याला असं का सुचलं की आपल्याला हे सर्व करायचं आहे, कारण काय माहिती आहे का, सध्या हे जे आपण 10 सेक्टर्स बघितले ना त्यापैकी स्पेसिफिकली जर आपण फार्मास्युटिकल्सची बात केली ठीक आहे तर भारत खूप जास्त प्रमाणात चायनावरती डिपेंडंट आहेत. चायनावरती कशासाठी डिपेंडंट आहे तर API साठी. ठीक आहे. API म्हणजे काय तर ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. ठीक आहे. इन्ग्रेडियंट्स ओके. तर ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स जे असतात हे बेसिकली एक म्हणतो ना आपण की बेस असतो कारण. ठीक आहे. आपण कुठलीही जर दवा वगैरे बनवतो ठीक आहे तर त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे जे कंपोनंट असतात त्याला आपण ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल कंपोनंट म्हणतो. ठीक आहे. तर त्यासाठी भारत जो आहे तो खूप जास्त चायनावरती डिपेंडेंट आहे आणि तसे इतर हे जे 10 सेक्टर्स आहेत ठीक आहे इथे पण कुठे ना कुठे आपण इतर कंट्रीजवरती डिपेंडेंट आहेत. मग आपल्याला आता काय करायचं, आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे ना. ठीक आहे. आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे. मग आधी आपण या 10 सेक्टरमध्ये आत्मनिर्भर व्हायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आणि आत्मनिर्भर कसं होता येईल तर आपण काय करणार, आपण जास्तीत जास्त इंटेन्सिव्ह देऊ, जास्त त्यातनं सूट देऊ. ठीक आहे. ह्या ज्या कंपनी आहेत त्यांना की ज्याचे करून ते स्वतःचं प्रोडक्शन जे आहे जे स्वतःचे उत्पादन आहे ते वाढवतील आणि ज्याचे करून काय करेल तर आपली जे डिपेंडन्सी आहे ठीक आहे इतर कंट्रीजवरती ते कमी होणार. ठीक आहे. तर सर्वात आधी जी आपण सेक्टर्स सिलेक्ट केले आहे ठीक आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले तर त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, मेडिकल डिव्हाइस ठीक आहे यांना आपण आधी प्रायोरिटी दिली की बाबा यांच्यावरती आम्ही एकदम सुरुवातीला काम करणार आणि बाकी नंतर जे बाकीचे जे 9 सेक्टर्स आहेत त्यांच्यावरती नंतर आपण लक्ष देणार करणार. ठीक आहे. आता हेच का सिलेक्ट केले तर लक्षात घ्या हे जे सेक्टर्स आहेत ठीक आहे ते लेबर इंटेन्सिव्ह आहे. ठीक आहे. इथे खूप जास्त आपल्याला मजूर लोकांची गरज असते. ठीक आहे. लेबर इंटेन्सिव्ह आहे करणं. मग त्यामुळे काय होतं तर भारतामध्ये सध्या आपण बघतो की अनएम्प्लॉयमेंट ठीक आहे अनएम्प्लॉयमेंट किंवा बेरोजगारी हे खूप जास्त आहे करणं. मग जर आपण या सेक्टर्सना चालना दिली तर त्यामुळे काय होणार तर त्यामुळे आपल्या इथे जे अनएम्प्लॉयमेंटचा जो आकडा आहे ते सुद्धा कमी करण्यामध्ये मदत होईल. ओके. आता मिनिस्ट्री कुठली आहे तर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. कुठली मिनिस्ट्री, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. हा जो स्कीम आहे ते 5 वर्षासाठी चालणार आहे आणि तिची सुरुवात आहे ते 19-20 झाली आहे करणं. ठीक आहे. हे आपल्यासाठी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं आपण डिस्कस केला. आता इन्सेंटिव्ह कुठल्या फॉर्मॅटमध्ये दिला जाईल किंवा इन्सेंटिव्ह देण्यासाठी आपण काय करूया तर एक समजा एक आकडा आपण फिक्स करणार. ठीक आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रोडक्शन केलं किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही विक्री वगैरे केली तर ती जी जास्तीची विक्री आहे ठीक आहे त्याच्यावरती आपल्याला इन्सेंटिव्स वगैरे दिलं जाईल. ठीक आहे. एक फिक्स अमाऊंटचा वरती जर आपण आपलं परफॉर्मन्स दिला तर आपल्याला त्याच्यावरती इन्सेंटिव्ह दिलं जाईल. आता इन्सेंटिव्हचे वेगवेगळे खूप सारे प्रकार असू शकतात. म्हणजे लोनवरती तुम्हाला सूट दिली जाईल, लोन भरण्याची जे तुमची जे क्षमता आहे किंवा ते जे वर्ष वगैरे आहे त्याच्यामध्ये सूट दिली जाऊ शकते किंवा लोनवरती जो व्याज लागतो ती व्याज कमी केलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर वेरियस प्रकारे तुम्हाला ते इन्सेंटिव्ह दिला जाऊ शकतो. ठीक आहे. तर ही ती स्कीम होती कुठली प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम. ठीक आहे. प्रोडक्शन जेवढं तुम्ही जास्त करणार त्याच्यानुसार तुम्हाला इन्सेंटिव्ह भेटेल. नावातच आहे बघा, प्रोडक्शन जेवढं जास्त करणार तेवढं तुम्हाला इन्सेंटिव्ह भेटेल. ठीक आहे. म्हणून प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम. ठीक आहे.
दुसरी काय न्यूज आपण बघूया. ओके. व्यक्तिवेध म्हणजे एक खूप जास्त महत्त्वाचं डॉक्टर नरिंदर सिंग कपानी यांच्याविषयी माहिती दिली गेली. आपण ते बघून घेऊया. आपलं सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी हा खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर भारतात डिजिटल क्रांती होण्याचा फार वर्षे आधी जेव्हा प्रकाशीय धाग्यांची संकल्पना ही निर्मितीच्या अवस्थेत होती, तेव्हा काही भारतीयांचा त्याबाबतचा संशोधनात सहभाग होता. त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर नरिंदर सिंग कपानी. प्रकाशीय धागे तंत्रज्ञानाचे पितामह अशीच त्यांची ओळख. खूप जास्त महत्त्वाचं बरं का. काय तर तंत्रज्ञान आपलं प्रकाशीय धागे तंत्रज्ञानाचे पितामह. ठीक आहे. कोण तर नरिंदर सिंग कपानी. ओके. शांघायमध्ये जन्मलेले वैज्ञानिक चार्ल्स केएन काव यांना या तंत्रज्ञानासाठी 2009मध्ये नोबेल मिळाले. ठीक आहे. हे पण महत्त्वाचं आहे. ठीक आहे. 2009मध्ये कशासाठी तर ऑप्टिकल फायबरसाठी कोणाला नोबेल मिळाला तर चार्ल्स केएन काव. ठीक आहे. त्यावेळी कपानी यांना मात्र डालवण्यात आलं. या कपानी यांचे अमेरिकेत कॅलिफोर्नियातील वुडसाईड येथे नुकतेच निधन झाले. 1953मध्ये लंडनमधील नामांकित इम्पिरियल कॉलेजमध्ये त्यांनी हेरोल्ड हॉपकिन्स यांच्या समवेत काम केले होते. प्रकाशीय धाग्यांमुळे संदेशवहनात मोठी प्रगती झाली. त्यात या दोघांचा मोठा वाटा होता. प्रकाशीय धागे म्हणजे काय तर फायबर ऑप्टिक्स किंवा ऑप्टिकल फायबरसुद्धा म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. हा शब्द व संकल्पना कपानी यांनीच प्रथम 1960मध्ये सायंटिफिक अमेरिकनमधील संशोधन निबंधात वापरली होती. ठीक आहे. तर हे सुद्धा महत्त्वाचं झालं. काय बरं तर ऑप्टिकल फायबर. ठीक आहे. हा शब्द व संकल्पना कपानी यांनी प्रथम 1960मध्ये सायंटिफिक अमेरिकनमधील शोध निबंधात वापरली होती. ठीक आहे. त्यानंतर काचेचा धाग्यात प्रकाश एका दिशेने सोडला तर तो दुसऱ्या बाजूने बाहेर पडतो. त्यामुळे प्रकाशीय धाग्याचा वापर संदेशवहनासाठी होऊ शकतो. ही ती मूळ संकल्पना. इंटरनेट युगाची पायाभरणी करण्यात कपानी यांचा या तंत्रज्ञानाच्या रूपाने मोठा वाटा होता. कपानी यांचा जन्म पंजाबमधील मोगात 31 ऑक्टोबर 1926 रोजी झाला. देहरादून येथे त्यांचे बालपण गेले. आग्रा विद्यापीठातून 1948मध्ये पदवी घेऊन PhDसाठी ते लंडनला गेले. तेथूनच अमेरिकेला स्थायिक होऊन रोचेस्टर विद्यापीठात व नंतर शिकागोतील इलिनॉइस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थात संशोधन केले. वुडसाईड येथे कपानी यांनी ऑप्टिक टेक्नॉलॉजी ही कंपनी स्थापन केली होती. ठीक आहे. कुठली कंपनी होती तर ऑप्टिक्स टेक्नॉलॉजी. ठीक आहे. पुढे 1973मध्ये त्यांनी कॅप्ट्रॉन कंपनीची स्थापना केली. 1999मध्ये त्यांनी फॉर्च्यून नियतकालिकाने 7 उद्योजकात गौरवले होते. प्रकाशीय धागे व उद्योजकता या विचारावर 4 पुस्तके त्यांनी लिहिली. फायबर ऑप्टिक्स, लेझर्स, सौर ऊर्जा यावर त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. जैववैद्यकीय साधने, संरक्षण उपकरणे, दूरसंचाराची उपकरणे, प्रदूषण मापन उपकरणे यात त्यांनी 101 पेटंट घेतली. कॅलिफोर्निया विद्यापीठात सांताक्रूझ येथे उद्योजकता नवनिर्माण केंद्राची स्थापना त्यांनी केली. याच विद्यापीठाच्या बर्कले कॅम्पसमध्ये ते काही काळ ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे प्रकाशीय विजाणूशास्त्राचे मानद प्राध्यापक होते. दानसूर्त हे त्यांचे वेगळे वैशिष्ट्य. त्यांनी शीख संस्कृती व भाषा विकासासाठी आर्थिक मदत केली. 1967मध्ये शीख फाउंडेशनची स्थापना केली. कपानी यांचा आठवणी द मॅन हू बेंट लाईट या नावाने 2021मध्ये प्रकाशित होणार आहेत. ठीक आहे. तर हे आपण नरिंदर सिंग कपानीविषयी माहिती घेतली आणि एवढी माहिती पुरेशी आहे. ठीक आहे. तर याच्यावरती नोट्स बनवून घ्या. पुढे बघूया अजून काय महत्त्वाची न्यूज आहे. ओके. निर्यात करण्यासाठी आंबा बागांचा नोंदणीचे आव्हान. ठीक आहे. युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाचा मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. ठीक आहे. अपेडाचा काय आहे तो प्लॅटफॉर्मचं नाव तर मँगोनेट. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला इथे अपेडाविषयी बघायचं आहे. ठीक आहे. तर अपेडाचा फुल फॉर्म आहे द ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. काय नाव आहे द ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ठीक आहे. आता ही जे ऑथॉरिटी आहे ते गव्हर्नमेंटनी अपेडा ॲक्ट 1985 चा अनुसार स्थापित केली. म्हणजे ही काय झालं ही एक स्टॅच्युटरी बॉडी झाली. ठीक आहे. अपेडा काय झालं अपेडा स्टॅच्युटरी बॉडी झाली.
ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर ही कुठल्या मिनिस्ट्रीचं अंतर्गत येते, तर हे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. कुठली मिनिस्ट्री, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याचा अंतर्गत येते. हेडक्वार्टर कुठे आहे, तर हेडक्वार्टर न्यू दिल्ली येथे आहे. ठीक आहे. अपेडाचं फंक्शन काय आहे, तर बघा नावामध्येच आहे, प्रोसेस फूड प्रोडक्ट्स जे आहेत, ठीक आहे, ॲग्रिकल्चर आणि प्रोसेस फूड प्रोडक्ट्स जे आहेत त्यांच्या एक्सपोर्टला डेव्हलप करणे. ठीक आहे, त्यांच्या एक्सपोर्टला डेव्हलप करणे म्हणजे हा काय काम करेल, तर हा एक्सपोर्ट प्रमोशनचा काम करणार आहे. ठीक आहे, कुठल्या कुठल्या प्रोडक्ट्ससाठी ते महत्त्वाचं आहे. मग ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आणि प्रोसेस फूड, मग त्याच्यामध्ये कुठले येतं, तर फ्रूट्स येतात, व्हेजिटेबल्स येतात, मीट येतं. ठीक आहे, मीट म्हणजे मांस झाला. त्यानंतर पोल्ट्री अँड पोल्ट्री प्रोडक्ट येतात. त्यानंतर डेअरी प्रोडक्ट झाला. त्यानंतर बिस्किट झाला, बेकरी प्रोडक्ट झाला, हनी झाला, जॅगरी झाला, शुगर प्रोडक्ट, त्यानंतर कोकोआ, ठीक आहे, चॉकलेट, त्यानंतर अल्कोहोलिक अँड नॉन अल्कोहोलिक बेवरेजेस, सिरियल अँड सिरियल प्रोडक्ट्स, ग्राउंड नट्स, पीनट्स, वॉलनट्स, पिकल्स, पापड, चटणी, त्यानंतर गॉर्गन, फ्लॉरिकल्चर म्हणजे फुलबाग जे असतात किंवा त्याचे प्रोडक्ट, त्यानंतर मेडिसिनल प्लांट वगैरे झालं. तर या सर्वांच्या एक्सपोर्ट बघायचं काम कोण करतो, अपेडा करतो. आणि एक्सपोर्ट वाढवायचं कामसुद्धा कोण करतो, तो अपेडाच करतो. ठीक आहे, लक्षात घ्या. आपण जर बाहेरचं देशातनं जर शुगर, ठीक आहे, साखर जर इम्पोर्ट करत असूया, ठीक आहे, तर त्याच्यावरती लक्ष ठेवायचं कामसुद्धा अपेडा करतो. ठीक आहे, साखर इम्पोर्टवरती लक्ष ठेवायचं कामसुद्धा कोण करतं, तर अपेडा करतो. ओके, महत्त्वाची बात केली तर लक्षात घ्या की हे जे काही शेड्यूल प्रोडक्ट्स आहेत, ठीक आहे, हे जिथे काही जेवढे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं, शेड्यूल प्रोडक्ट म्हटलं जातं. ठीक आहे, कारण ते कायद्यामध्ये लिहिलं गेलं बाबा या प्रोडक्टचं मागे अपेडा काम करेल. मग या प्रोडक्ट कोण पिकवतो आहे, ठीक आहे, मग तो जो फार्मर आहे, तो जो शेतकरी आहे, मग त्याचं रजिस्ट्रेशन करायचं किंवा ते जे प्रोडक्ट्स आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं, त्यांच्यासाठी एक मापक, ठीक आहे, मापक वगैरे ठेवायची. तर हे सर्व काम कोण करतो, तर हे सर्व अपेडा करतो की बाबा एवढा असा रंग पाहिजे एक्सपोर्ट करण्यासाठी किंवा एवढी त्याची साईज पाहिजे एक्सपोर्ट करण्यासाठी. ठीक आहे, तर हे सर्व ठरवायचं काम कोण करतो, अपेडा करतो. तसंच अपेडाकडे हे सुद्धा पॉवर आहे, ठीक आहे, की तो कुठल्याही प्रकारचे इन्स्पेक्शन घेऊ शकतो. ठीक आहे, तपास वगैरे करू शकतो की बाबा तुम्ही जे माल बनवलं आहे ते योग्य आहे का नाही. कारण जर हे माल एक्सपोर्ट झालं, ठीक आहे, तर नाव कोणाचं खराब होणार, जर माल खराब असलं आणि तो जर एक्सपोर्ट झाला तर भारताचं नाव त्याच्यामध्ये खराब होऊ शकते. कारण ठीक आहे, आणि आपला मध्यंतरी UK जोडी खूप जास्त इश्यू झाले होते. UKने काय केलं होतं, तर UK जे आहे, इंग्लंड जे आहे, त्यांनी आपले आफूस, ठीक आहे, आफूस आंबे जे होते ते परत पाठवले होते. त्यांना म्हणणं होतं की याच्यावरती सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी जे मेजर्स आहेत ते नाही घेतले. ठीक आहे, सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी म्हणजे काय, तर स्वच्छता रिलेटेड जे काही असतात, ठीक आहे, मेजर्स ते त्यांनी नाही घेतले करणं. ओके, आता अपेडाचं आपण कंपोजिशनविषयी बघून घेऊ की अपेडा जी बॉडी आहे, ठीक आहे, तर ते बॉडी कशी काय बनते. ठीक आहे, तर अपेडामध्ये एक चेअरमन असतो. ठीक आहे, कोण अपॉइंट करतात त्याला, तर सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करते. कोण अपॉइंट करते, सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करते. ठीक आहे, त्यानंतर ॲग्रिकल्चर मार्केटिंग ॲडवायझर जे असतात, ठीक आहे, ॲग्रिकल्चर मार्केटिंग ॲडवायझर जे असतात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत, ते या बॉडीचे ऑफिशियल मेंबर असतात. ठीक आहे, म्हणजे जर ते ॲग्रिकल्चर मार्केटिंग ॲडवायझरच्या जागेवरती एखाद्याची निवडणूक झाली का तो आपोआप हा अपेडाचा मेंबर बनून जातो करणं. ठीक आहे, त्यानंतर 3 मेंबर असतात कुठून, तर पार्लमेंटमधनं, म्हणजे संसदमधनं 3 मेंबर असतात. त्यापैकी 2 जे असतात ते लोकसभामधनं असतात. ठीक आहे, बाकीचे जे 1 असतात ते राज्यसभेमधनं असतात. 8 मेंबर्स असतात 8 फील्डमधनं किंवा 8 मिनिस्ट्रीमधनं. ठीक आहे, कुठली 8 मिनिस्ट्री, तर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, त्यानंतर कॉमर्स, फिनान्स, इंडस्ट्री, फूड, सिव्हिल सप्लाय, सिव्हिल एव्हिएशन, शिपिंग अँड ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, तर या 8 मिनिस्ट्रीज जी आहेत, तर या 8 मिनिस्ट्रीमधनं एक मेंबर जातात अपेडामध्ये. ठीक आहे, त्यानंतर 5 मेंबर जे असतात त्यांची सेंट्रल गव्हर्नमेंट नेमणूक करते. ठीक आहे, किंवा नेमणूक करते. आता ते 5 कोण असणार, तर जे काही स्टेट्स वगैरे आहेत, ठीक आहे, तर स्टेट्सना आपण अल्फाबेटिकल ऑर्डर्सने लावू. ठीक आहे, जसं की पहिले B येतो तर बिहार येईल. ठीक आहे, त्यानंतर D येतो तर दिल्ली येईल. ठीक आहे, त्यानंतर आपला काय म्हणूया त्याला, गोवा झाला, हरियाणा झाला. ठीक आहे, त्यानंतर हिमाचल प्रदेश झाला. तर असं आपण त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डरने लावू आणि दरवर्षी 5-5, ठीक आहे, काय बोललो मी, 5 मेंबर. ठीक आहे, 5 मेंबर सिलेक्ट होणार आणि त्यानंतर ते रोटेशन होत राहतो त्यांचं. ठीक आहे, पुढे 7 मेंबर जे असतात, ठीक आहे, तर ते 7 बोर्ड रिप्रेझेंट करतात किंवा 7 बॉडी रिप्रेझेंट करतात. कुठली 7 बॉडी आहेत, तर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, इंडियन हॉर्टिकल्चर बोर्ड, इंडियन ॲग्रिकल्चर कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, स्पायसेस एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, कॅश्यू एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. मग हा 7 बॉडीमधनं 7 मेंबर्स जातात तिथे. ठीक आहे, 12 जे मेंबर्स असतात त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करते आणि ते फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोडक्ट इंडस्ट्री, मीट, पोल्ट्री, डेअरी प्रोडक्ट इंडस्ट्री, बाकी शेड्यूल प्रोडक्ट इंडस्ट्री आणि पॅकेजिंग इंडस्ट्री यांना रिप्रेझेंट करतात. ठीक आहे,
खूप जास्त डिटेलमध्ये नाही लक्षात ठेवलं किंवा नाही राहिलं तरी चालेल, फक्त हे नंबर लक्षात ठेवा. 12 मेंबर येतात ते कुठून येतात, तर हे सर्व अशी इंडस्ट्रीमधनं येतात. 7 मेंबर असतात ते सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करते 7 बोर्ड रिप्रेझेंट करण्यासाठी, ठीक आहे. तर एवढे छोटी छोटी, नंतर 5 मेंबर असतात जे आपलं सांसदेत आपलं काय म्हणतात त्याला राज्यामधनं येतात, ठीक आहे. 3 मेंबर जे असतात ते संसदमधनं येतात. तर एवढी छोटी छोटी लहानशी गोष्ट लक्षात ठेवली तरी चालेल. ओके. त्यानंतर पुढे बाकीचे जे 2 मेंबर असतात, ठीक आहे, ते काय, तर ते ॲग्रिकल्चर, इकॉनॉमिक्स, मार्केटिंग आणि शेड्यूल प्रोडक्ट यांच्यामधले जे स्पेशलिस्ट असतात त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा केंद्रीय सरकार त्यांना नेमणूक करते त्यांची, ठीक आहे, 2 मेंबर्स. ओके. तर हे आपण बघितलं कशाविषयी, तर अपेडाविषयी, ठीक आहे. आता बघूया पुढे अजून काही न्यूज आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्यावरती यांच्या याचिकेवर सुनवाई, ठीक आहे. आता लक्षात घ्या, कोश्यारी जेव्हा उत्तराखंडचे चीफ मिनिस्टर होते, ठीक आहे, उत्तराखंडचे ते मुख्यमंत्री होते, मग त्यांना तेव्हा जे सरकारी आवास दिला होता, ठीक आहे, त्याचं जे भाडं आहे ते त्यांनी अजून भरलं नाही आहे करणं. त्यामुळे त्यांच्यावरती काय झालं, तर त्यांच्यावरती कोर्टात केस करण्यात आली, ठीक आहे, की बाबा तुम्ही यार असं म्हणजे एवढे मोठे तुम्ही CM वगैरे झाले आणि तुम्ही ते भाडं नाही भरलं करणं, म्हणून त्यांच्या विरोधात केस करण्यात आला. आपल्यासाठी महत्त्वाचं काय, तर लक्षात घ्या, आपल्यासाठी महत्त्वाचं कलम 361, ठीक आहे, कलम 361. आता कलम 361 कशासाठी महत्त्वाची आहे, तर कलम 361च्या अंतर्गत राष्ट्रपती, ठीक आहे, कोण, राष्ट्रपती आणि जे गव्हर्नर्स आहेत, ठीक आहे, राष्ट्रपती आणि गव्हर्नर यांना आपण काय केलं, यांना प्रिव्हिलेज दिलं आहे, ठीक आहे, यांना एक्झम्पशन दिलं आहे. एक्झम्पशन काय दिलं आहे, की जेव्हा केव्हा हे स्वतःचं कार्य निभावत असतील, म्हणजे जर एखादा व्यक्ती राष्ट्रपती असेल किंवा एखादा व्यक्ती हा राज्यपाल असेल, ठीक आहे, तर तेव्हा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा क्रिमिनल केस, ठीक आहे, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा क्रिमिनल केस करता येणार नाही आणि सिव्हिल केससुद्धा होऊ शकत नाही, ठीक आहे. जर तुम्हाला सिव्हिल केस करायचा असेल तर तुम्हाला 2 महिन्याची एक नोटीस द्यावी लागते, ठीक आहे. 2 महिन्याच्या आधी तुम्हाला एक नोटीस द्यावी लागते आणि त्या नोटीस पिरियड संपल्यानंतरच तुम्ही त्यांच्यावरती सिव्हिल केसेस जे ते सुरू करू शकतात करणं, ठीक आहे. तर हे प्रिव्हिलेजेस वगैरे आहे, ठीक आहे. संरक्षण दिलं गेलं आहे, कोणाला संरक्षण दिलं गेलं आहे, राष्ट्रपतींना आणि राज्यपालांना. तर आपल्याला कलम 361 लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये हे 2 प्रोव्हिजन्स लक्षात ठेवायचे आहेत, ठीक आहे. ओके. पुढे आहे टोल नाक्यावर संपर्कहीन टोल वसुली सेवा शक्य झाली आहे असं पंतप्रधानांचं म्हणणं आहे. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की टोल वसुली कशी केली जाते, ठीक आहे. तर आता आपण एक मध्यंतरी एक कन्सेप्ट ऐकला असेल, ठीक आहे, फास्टॅग. काय ऐकलं होतं आपण, असं काहीतरी फास्टॅग एक कन्सेप्ट आला होता, ठीक आहे. तर फास्टॅगविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. फास्टॅग कसं काम करतो ते लक्षात घ्या. फास्टॅग हा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन, ठीक आहे, काय, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन, ठीक आहे, या तत्वावरती काम करतो. कुठल्या तत्वावरती काम करतो, तर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या तत्वावरती काम करतो, ठीक आहे. इथे रेडिओ वेव्स यूज होतात. कुठले वेव्स यूज होतात, रेडिओ वेव्ह यूज होतात. रेडिओ वेव्ह यूज झालं म्हणजे काय होणार, तर बघा, तुमची जी गाडी असेल, ठीक आहे, त्याचं पुढचा जो काच आहे त्याच्यावरती एक आपण काय लावलेलं असेल, तर त्याच्यावरती एक आपण काय म्हणतो त्याला, QR कोड लावलेला असेल. काय लावलेलं असेल, QR कोड लावलेला असेल, ठीक आहे. आणि तो QR कोड आहे तो स्कॅन केला जाईल टोलवरती आणि डायरेक्टली हा जो QR कोड असेल, ठीक आहे, मग हा QR कोड स्कॅन केला जाईल आणि तुमच्या डायरेक्टली बँक अकाउंटमधनं, ठीक आहे, बँक अकाउंटमधनं पैसे कापून घेतले जातील. म्हणजे काय, तर तुम्हाला टोल प्लाझावरती थांबायचं नाही, त्याला सुट्टे पैसे द्यायचे नाही, पावती घ्यायची नाही, हे सर्व धंदे करायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही गो थ्रू करू शकतात, कारण डायरेक्टली पास व्हायचं, ते आपोआप ते तुमचं जे स्कॅन हे आहे QR कोड आहे तो स्कॅन करेल आणि आपोआप तुमचं बँक अकाउंटमधनं पैसे कापले जातील करणं, ठीक आहे. आता कधीपासून वापरात आलं, तर 1 डिसेंबर 2017 ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये एप्रिल 2016 त्याचा यूज होत होता, पण गव्हर्नमेंटने मॅन्डेटरी करून टाकलं. कधीपासून मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी, ठीक आहे. कंपल्सरी कधीपासून केला, तर 1 डिसेंबर 2017 केलं, ठीक आहे. आता याला इम्प्लिमेंट कोण करतं आहे, तर इम्प्लिमेंट करतो आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी, ठीक आहे. कोण इम्प्लिमेंट करतो आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी. याचे बेनिफिट काय होणार, तर इझी पेमेंट, ठीक आहे. तुम्हाला काय छुट्टे पैसे द्या, हे करा ते करा, तसं काय करायची गरज नाही. टोलवरती थांबायची गरज नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर अजून काय बेनिफिट होणार, तर तुम्हाला रसीद वगैरे फाडायची गरज नाही. तर रसीद वगैरे नाही फाडली तर त्याच्यामुळे काय झालं, तर पेपर वगैरे वाचलं की नाही, आपल्याला पेपर वेस्ट करावा नाही लागत, ठीक आहे. मग त्यामुळे आपलं जे पोल्युशन्स वगैरे आहे, ठीक आहे, किंवा एन्व्हायरमेंटलासुद्धा बेनिफिट होईल, ठीक आहे. पोल्युशन कमी होईल, एन्व्हायरमेंटना बेनिफिट होईल. सोशल बेनिफिट काय होईल, तर जे आपले लोक कधी कधी आपण टोल प्लाझावरती थांबलं तर हे घ्या ते घ्या असं करणं आपल्याला परेशान करतात, ठीक आहे. मग ते सर्वही नाही होणार करणं. इकॉनॉमिक बेनिफिट काय झालं, तर इकॉनॉमिक बेनिफिट हे झालं की आपल्याला टाईम वाचवता येईल, ठीक आहे.
टाईम वाचवता येईल, मग वर्क आवर्स जे असतात ते सेव्ह होतात. दुसरं म्हणजे काय, तर लक्षात घ्या की कुठल्याही प्रकारचं व्यक्तींना किंवा आपल्याला वर्कफोर्सला तिथे एम्प्लॉय करावं लागणार नाही. ठीक आहे, तर मग त्यांचं पगार पाणीचे पैसेसुद्धा वाचू शकतात. ओके, आता कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते तर लक्षात ठेवा, हे येते मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतो, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे. आणि NHAI जे आहे ते त्याला आता काय बोलतात त्याला इम्प्लिमेंट करतात. ठीक आहे, त्यांची थीम काय आहे, वन नेशन वन टॅग दॅट इज फास्ट टॅग. ठीक आहे, वन नेशन वन टॅग फास्ट टॅग. ठीक आहे, ही त्यांची थीम आहे. आणि या थीमच्या अंतर्गत ते काय करतात, तर ते हे फास्टॅग जे आहे ते इम्प्लिमेंट करतात. ठीक आहे, तरी आपण फास्टॅगविषयी बघितलं. आता याला जास्तीत जास्त लोकांनी वापरावं त्यासाठी काय केलं जातं, तर इन्सेंटिव्ह दिले जाते, सूट दिली जाते. ठीक आहे, 5% तुम्हाला ऑफ दिलं जाईल, असं काहीतरी स्कीम आणत असते. कोण आणते, तर ते NHAI आणते. ठीक आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ओके, अजून पुढे बघूया काय न्यूज आहे. थोडे स्कीम्स बघत जायचे, म्हणजे नंतर एकदम आपल्याला टेन्शन नाही ना. ठीक आहे, निर्देशकांची विक्रमी घोडदौड कायम, सेन्सेक्स 45,600 पुढे, निफ्टी 13,400 नजीक. ठीक आहे, आता आपण रेकॉर्ड करतो आहे निफ्टी आणि सेन्सेक्स जे आहे ते. ठीक आहे, त्यानंतर अजून काही न्यूज आहे. 2024चा पॅरिस ओलम्पिकमध्ये ब्रेक डान्सिंगचे पदार्पण, खूप जास्त महत्त्वाची न्यूज आहे. ठीक आहे, बघून घेऊया आपण काय आहे ते. ब्रेक डान्सिंगला अधिकृत ओलंपिक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्यात आली आहे. पॅरिसला 2024मध्ये होणाऱ्या ओलंपिक क्रीडा स्पर्धेत ब्रेक डान्सिंगचा समावेशचा निर्णय आंतरराष्ट्रीय ओलंपिक समितीने म्हणजे IOC घेतला आहे. युवा पिढीला ओलंपिककडे मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्यासाठी रस्त्यावरील नृत्याला म्हणजे स्ट्रीट डान्सला मान्यता देण्याचा निर्णय IOCने घेतला आहे. त्यानुसार 2024मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ओलंपिकमध्ये ब्रेक डान्सिंगचा समावेश असेल. याआधी टोकियो ओलंपिकमधून, खूप जास्त महत्त्वाचं आहे का, याआधी टोकियो ओलंपिकमधून कुठले तर स्केटबोर्डिंग, क्लाइम्बिंग आणि सर्फिंग या खेळाचे पदार्पण होणार आहे. कुठले खेळ आहेत, स्केटबोर्डिंग, क्लाइम्बिंग आणि सर्फिंग या खेळाचे पदार्पण होणार आहे. मात्र कोरोनामुळे या वर्षीचा ओलंपिक स्पर्धा पुढे वर्षापर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहे. या स्थितीत स्केटबोर्डिंग, क्लाइम्बिंग आणि सर्फिंग या तिन्ही खेळांना पॅरिस ओलंपिकमध्ये स्थान देण्यात आलेले आहे. ठीक आहे, ब्रेक डान्सिंग या नवीन प्रकारासाठी पायाभूत सुविधा निर्माण करावी लागणार असल्याचे पॅरिस ओलंपिक संयोजकांनी स्पष्ट केले. ब्रेक डान्सिंग ओलंपिकमध्ये ब्रेकिंग हे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेत या खेळाचा 1970च्या दशकात उदय झाला होता. ब्युनस आयर्स येथे 2018चा युवा ओलंपिकमध्ये ब्रेक डान्सिंग या खेळाची चाचणी पार पडली होती. त्यानंतर पॅरिस ओलंपिकच्या संयोजकांनी या खेळाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. ठीक आहे, तर हे आपण बघितलं कशाबद्दल, ओलंपिकचा थोडीशी माहिती घेतली आपण. आता 2020मध्ये जे ओलंपिक गेम होणार आहे, ठीक आहे, 2020मध्ये ते कुठे होणार आहे, तर ते जापानच्या शहर टोकियोमध्ये होणार आहे. ठीक आहे, होणार होते, आता ते लांबणीवरती टाकले गेलेत. ओके, आता जापान जो आहे तो दुसऱ्यांदा हे जे ओलंपिक आहेत त्याची मेजबानी करणार आहे. ठीक आहे, पहिल्यांदा कधी केली होती, तर समर ओलंपिक जे गेम्स झाले होते 1964मध्ये. ठीक आहे, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा काय केलं होतं, तर त्याची मेजबानी केली होती. ओके, त्यानंतर लक्षात घ्या की जापानने याआधी 2 वेळा विंटर ओलंपिक्स जे आहे, ठीक आहे, त्यांचीसुद्धा मेजबानी केली होती. विंटर ओलंपिक कधी मेजबानी केली होती, तर 1972मध्ये. ठीक आहे, 1972मध्ये आणि दुसरं 1998मध्ये. म्हणून आता जर बघायला गेलं तर चौथ्यांदा, ठीक आहे, चौथ्यांदा ओलंपिक खेळची मेजबानी करणार आहे कोण, तर जापान. 2 वेळा समर ओलंपिक झाले आणि आता 2 वेळा विंटर ओलंपिक. ठीक आहे, असं 4 वेळा होणार आहे. आता लक्षात घ्या की ओलंपिकचे जे 3 इव्हेंट्स आहेत, ठीक आहे, 3 लगातार इव्हेंट्स आहेत ते एशियामध्ये होणार आहे. म्हणजे 2018मध्ये, ठीक आहे, 2018मध्ये जे ओलंपिक झाली होती म्हणजे विंटर ओलंपिक झाली होती, ती कुठे झाली होती, तर ती झाली होती साऊथ कोरियामध्ये. ठीक आहे, आता 2020ची जे समर ओलंपिक आहे ते कुठे होते, तर ते टोकियोमध्ये होते. आणि 2022ची जे पुन्हा विंटर ओलंपिक होणार आहे ते कुठे होणार आहे, तर चायनामध्ये होणार आहे. अशा 3 सलग जे ओलंपिकची स्पर्धा आहे, ठीक आहे, ते आता एशियामध्ये होणार आहे. ओके, 2020मध्ये काही नवीन गेम्सना इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. त्यापैकी एक आहे 3x3 बास्केटबॉल, फ्री स्टाईल BMX आणि मेडिसन सायकलिंग. ओके, आणि IOC जी आहे, ठीक आहे, इंटरनॅशनल ओलंपिक कमिटी, ठीक आहे, तर त्यांचं एक पॉलिसी असते की बाबा जी कुठली कंट्री हे ओलंपिक होस्ट करते, मग त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला काही नवीन गेम्स वगैरे ॲड करायचे तर तुम्ही करू शकता. मग त्यानुसार कराटे, स्पोर्ट क्लाइम्बिंग, सर्फिंग आणि स्केटबोर्डिंग हे 4 नवीन खेळ जे आहेत त्यांचं पहिल्यांदा पदार्पण होणार आहे कुठे, तर आपला ओलंपिकमध्ये. ठीक आहे, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि बेसबॉल आणि सॉफ्टबॉल हे 2008 नंतर पुन्हा इथे ओलंपिकमध्ये येणार आहे. ठीक आहे, तर याचे नोट्स बनवून घ्या. ओके.
तर आजच्या डिस्कशनमध्ये एवढंच आहे. काल भारत हरला आहे करणं, ठीक आहे, ऑस्ट्रेलियाकडनं, तरी आपण सिरीज जिंकलो आहे. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढे टॉपिक्स होते. 2 भागमध्ये न्यूज डिस्कशन आहे, दोन्हीही बघा, दोघांचेही नोट्स काढा, ठीक आहे. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. PDF जी आहे ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.